कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? हे बघा, संपलंय सगळं। गेम ओव्हर, बॅक टू पवेलियन। समजूतदारपणे कसा वागतोयस यार? प्रीतम, मला तुझ्या या वागण्याची ना कधी कधी भीती वाटते यार। आयुष्यात हवं ते मिळवल्याशिवाय गप्प न बसणार तू आज लाईफ मधल्या इतक्या मोठ्या प्रसंगात इतकं शांतपणे कसा रिॲक्ट होऊ शकतो यार? प्रीतम, प्रीतम सर, तुमच्याकडनं कधी काही चूक झाली तर हक्कानं मी तुमच्यावर रागवायचे, आणि एक मैत्रीण म्हणून तुम्ही माझं ऐकून बी घ्यायचं। आज तुम्हाला काय बोलू ना मला खरंच कळत नाही। हे जादूगार रे, तू वेडी आहेस का? काही बोलू नकोस। बघितलं नाहीये का तुम्ही दोघांनी माझ्यासाठी किती मेहनत घेतली आहे ते? आणि रिअली अप्रिशिएट इट, ओके? आपण आता काही गोष्टी नसतात आपल्या नशिबात, त्यांच्यासाठी रडत राहून काय करायचंय? आपण मूव्ह ऑन करायला पाहिजे। प्रीतम सर, तुमच्या या जादूगरणीची जादू नाही चालली या वेळेला। पारू, आपण ज्या गोष्टीसाठी इथपर्यंत आलो त्यात आपल्याला यश नाही मिळाले ही टोचणी आयुष्यभर आपल्या मनात राहील। सर, तुमच्या या खरेपणाकडे बघून ना तुमच्यावर रागव की कौतुक करू तुमचं हेच कळत नाहीये मला। काही करू नकोस, ओके? तू सांग मला, तुला वाटतं का की मी काय चुकीचं केलं? नाही प्रीतम, तू काहीही चुकीचं वागलेलं नाहीस। आपल्या आईने आपल्यावर संस्कार केले, त्यामुळे आपण आपल्या स्वार्थासाठी कोणाला फसवू नाही शकत। बराबर आहे तुमचं। खोट्याच्या पायावर उभारलेलं ना तर कधी बी टिकत नाही। आज त्या दोन घरांमध्ये असेल कडूपणा, पण मला खात्री आहे उद्या देवी आणि आबासाहेबांमध्ये जे गैरसमज झाले ते नक्की मिटतील। एक दिवस समज ठीक होईल। माझ्या समोर उभं राहायची? हा, आणि जर तुझा प्रिया मॅडम पसंत नव्हते तर आधी सांगायचं ना। साखरपुड्यातून तमाशा का केलास? पण मी कधी म्हणालो की मला प्रिया पसंत नव्हती? मला आवडली होती ती। अजून खोटं बोलते। सोडा, त्यानं काय करताय तुम्ही? हे जे काय बी झालं तर त्यांची चूक नव्हती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।